नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर हा व्लॉग आहे 1 जानेवारी 2024चा। वर्षाची सुरुवात छान करावी असं आम्हाला वाटलं आणि आम्ही दोघींनी निघालो नारायणपूरला श्री दत्त महाराजांचं दर्शन करायला। तर बाईक घेऊन आम्ही दोघं निघालो आणि मी असं वेअर केला होता स्कार्फ आणि गॉगल, कारण की माझी तब्येत खूप खराब होती। 31 डिसेंबरला मला अशी सलाईन लावली होती, त्यामुळे मी व्लॉग शूट नव्हते करू शकत इतके दिवस। चला तर मग आता पुढे। त्यानंतर इथून जाताना मी तुम्हाला दाखवते की एक गाव लागतं, त्या गावामध्ये हे माझं घर आहे। इथे माझे चुलते आणि चुलती राहते। तर हे आमचं घर आहे आणि ही आमची गाडी बाहेर उभी आहे। तुम्ही जर इकडे विजिट केलं तर नक्की आमच्या घरी जा, कारण की तिकडे दुकान आहे। तुम्हाला काही वस्तू लागल्या तर तुम्ही तिकडनं बाय करू शकता। चला तर मग आता आपण नारायणपूरला पोहोचूया। तर अशी मी इकडे आली आहे पाया पडायला दत्त मंदिरामध्ये, श्री क्षेत्र नारायणपूर। आता आवाज येत नसेल माझा, बट आम्ही आलोय, हे पण आलेत। चला दर्शन घेऊया। चलो। हे श्री दत्त मंदिराकडे जायला 2 रस्ते आहेत। हा पुढचा दरवाजा आणि मागचा एक दरवाजा आहे। तर आम्ही या बाजूने आतमध्ये गेलो। इथूनच लाईन आहे, तुम्हाला दिसत असेल इथे ही दीदी टिक्का लावत होती, पण नाही लावला मी तो टिक्का, कारण की नंतर मग तो धुवून जातो, मग ते बरोबर नाही वाटत। तर चला तर मग इथे औदुंबराचं झाड होतं, तिकडे आम्ही दर्शन घेतले। सगळ्यात आधी पहिले चपला काढल्या, दर्शन घेतलं। नंतर इतकी गर्दी होती, 1 तारीख होती म्हणून 3 लाईनी लागलेल्या लोकांच्या, खूप अतिशय गर्दी होती। बघितलं मी 3 नंबरच्या लाईनीला थांबली, 4थी लाईन परत उभी होती। आणि मेन जे दत्त महाराजांचं स्थान आहे एकमुखी दत्त, तर तिकडे तर प्रचंड गर्दी होती। तरी मी कॅमेऱ्यामध्ये दत्त महाराजांना कॅच करण्याचा प्रयत्न केला। आता देवाला कोण अडवू शकतं, पण बघा ना, फोटोसुद्धा इतके स्पष्ट दिसत नाहीत, इतकी गर्दी होती तिकडे। मग मी खिडकीतून छोटासा असा क्लिप घेतला महाराजांचा। तुम्ही दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतलं। खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या तिकडे, खूप छान वाटलं। आणि नंतर बाहेरून आल्यावरती प्रदक्षिणा केली आम्ही। त्यानंतर मग तुम्हाला दाखवते की किती प्रचंड गर्दी आहे। माझं दर्शन झाल्यानंतर सुद्धा इतकी गर्दी होती ना तिकडे, खूप जास्त गर्दी होती। तर इकडे उभे राहिलेले तर लोक वेगळेच होते, बसलेले तर आणखीन वेगळे लोक इकडे वेगळे बसलेले होते। आता मी तुम्हाला घेऊन जाते की इथे पुस्तकं वगैरे संग्रहालय आहे, छोटासा काउंटर, तर तो मी तुम्हाला दाखवते। चला तर इथे बघू शकता तुम्ही वेगळ्या प्रकारचे ग्रंथ इथे उपलब्ध होते विक्रीसाठी। तर गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो पण तिकडे एकच उरलेला होता। 13, 14 आणि 18वा अध्यायाचं पुस्तक होतं। श्री स्वामी चरित्र सारामृत होते। भरपूर असे छान छान तिकडे ग्रंथ होते, आपल्याला जो पाहिजे आपण तो घेऊ शकत होतो। श्री शिवलीला अमृत पण होतं, म्हणजे आपण गुरुचरित्रातला 14वा 18वा दोन्ही अध्यायांची पुस्तकं होते। सगळं छान छान होतं तिकडं, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तिकडे मिळत होतं। आणि जे नाही ते त्यांना सांगितलं तर मग ते ती पण गोष्ट आपल्याला आणून देत होते, म्हणजे तो पण आपल्याला कथेचा तो पाठ आहे किंवा ते पुस्तक आहे ते उपलब्ध करून देत होते। तर असं छानपैकी इथे हे असं छोटंसं ग्रंथालय होतं। तर दत्त वज्र कवच, म्हणजे खूप छान छान विष्णुपुराण, सगळं श्री विष्णुपुराण सगळे पुस्तकं होते। त्यानंतर मला खास गोष्ट आवडली ते हे फोटोज, जे गुरुचरित्रातल्या पहिल्या अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंत सगळे इथे अध्याय लावलेले होते वॉलवरती। आणि ते पिक्चर आणि त्याच्या खाली सगळं नोट केलेलं होतं, ते खूप पाहण्यासारखं आणि एकदम छान होतं। तर हे तुम्ही तिथे गेल्यावरती नक्की नोटीस करा। प्रत्येक अध्याय त्यांनी असा रेखीव आणि चांगल्या प्रकारे उतरवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान वाटतं तिकडे गेल्यावरती। याआधी तुम्ही जर नोटीस नसेल केलं तर इथून पुढे गेल्यावरती नक्की नोटीस करा, खूप छान वाटेल। त्यानंतर दत्त मंदिराच्या डाव्या बाजूला आपण जर गेलो तर तिकडे श्री क्षेत्र नारायणेश्वर मंदिर आहे आणि तिकडे सिद्धिविनायक म्हणून गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे, जे समोर दरवाजा दिसतोय तो। आणि जर आपल्याला नारायणेश्वराच्या मंदिरात जायचं असेल तर हा मागे कलश दिसतोय, हे मागे मंदिर दिसतंय, तिकडे आहे ते मंदिर, पण त्याची एंट्री समोरच्या बाजूने आहे, इकडच्या बाजूने। तर इथून त्या मंदिराची एंट्री आहे श्री नारायणेश्वर मंदिर, श्री क्षेत्र नारायणपूर। तर इकडे पण भरपूर गर्दी होती। आता बघा त्या मंदिरात पण इतकी गर्दी, ह्या मंदिरात पण इतकी गर्दी। याच्यावरनं आपण बघू शकतो की दत्त जन्मांच्या दिवशी किती गर्दी असेल महाराजांच्या मंदिरामध्ये। तर ते श्री क्षेत्र नारायणपूर
ला जर तुम्ही गेले तर श्री क्षेत्र नारायणेश्वरांच्या पण मंदिरामध्ये तुम्ही जा. बाहेरचा व्ह्यू बाहेरचं वातावरण खूप छान आहे. त्यानंतर इथे धनकेश्वर मंदिर आहे, जे की शंकराचंच मंदिर आहे, महादेवाचं. तर इथे महादेवाची पिंड ठेवलेली आहे, शिवलिंग. तर इथे तुम्ही बघू शकता. इथे पण मी दर्शन केलं आणि तुम्हाला पण दर्शन घडवते. हां, आता नारायणेश्वराच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती म्हणून आम्ही आत गेलो नाही, बाहेरून दर्शन घेतलं. त्यानंतर इथे बाहेर आवारात आम्ही खूप फिरलो, कारण की आधीला घ्यायचं होतं लॉकेट आणि ते लॉकेट आम्हाला एकदम शेवटच्या दुकानामध्ये मिळालं. स्वामी परीक्षा पाहतात हे खरं म्हणजे खरंच खरं आहे, ते खोटं नाही अजिबात. आणि इतकी परीक्षा घेऊन मग शेवटी आम्हाला हे लॉकेट मिळालं, जे आता तुम्ही माझ्या हातात पाहताय. एका बाजूला दत्त महाराजांनी, एका बाजूला स्वामी महाराज असं हे लॉकेट घेतलं, कारण की आधीला ते हवंच होतं. आणि आम्ही मठामध्ये पण जातो ना, तर तिकडे पण खूप शोधलं होतं. आम्ही 2-3 मठांमध्ये गेलतो तर तिकडे कुठेच नाही मिळालं. मग इथे मिळालं, मग ते आम्ही बाय केलं. त्यानंतर ह्या मावशींकडनं आम्ही प्रसाद घेतला होता. खूप छान स्वभाव होता ह्यांचा. तर मग तिकडून आम्ही प्रसाद घेतला आणि 3:59 म्हणजे 4 वाजता. आता तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. हे बघा, आता माझं दर्शन कधी झालं आहे, 2-2:30 वाजता माझं दर्शन झालं. त्यानंतर 4 वाजेपर्यंत अशीच गर्दी आहे. कित्येक लोक दर्शन घेऊन गेले, पण गर्दी काही कमी होत नव्हती. इतके लोक दर्शनासाठी आले होते, भरपूर लोक आले होते. त्यानंतर मी तर माझ्या चपला घातल्या, पण यांनी शूज घातले होते म्हणून मग हे सॉक्स आणि शूज ह्यांनी वेअर केले. आणि मग त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. आता घरी जाताना पण एकदा म्हटलं की आपण देवबाप्पाचे म्हणजे स्मरण करावं आणि निघावं. तर इथे आम्ही निघालो आता घरी. तर घरी जाताना पण इतकी ट्रॅफिक होती, मी तुम्हाला दाखवते. येणाऱ्या गाड्या वेगळ्या, जाणाऱ्या गाड्या वेगळ्या, इतकी तुफान गर्दी. आम्ही निघालेलो 4 वाजता. आम्ही घरी किती वाजता आले माहिती आहे? 7 वाजता मी घरी आली. इतकी गर्दी. आता हे तर तुम्ही ट्रॅफिक बघताच आहे. माझ्या आजूबाजूला खूपच गाड्या, खूप गाड्या, म्हणजे प्रचंड तुफान गर्दी. आणि तिकडे पण कसं होतं की तुम्ही कापूरहोळ मार्गे जर नारायणपूरला जाणार असाल ना, तर तिकडे धान्याचे, हातसडी तांदूळ हे खूप दुकानं लागतात तिकडे. आणि त्यामुळे ते लोक शॉपिंग करायला गाड्या साईडला थांबवतात. आणि मग जे गर्दी होते ते खूपच गर्दी होते. तर त्या बाजूला आता म्हणजे मी लहान होते तेव्हा त्या बाजूला अशी गर्दी कमी व्हायची, कारण की तिकडे इतकी दुकानं नसायची अशी रस्त्याच्या कडेला लागलेली. तर आता तिकडे ना, आता भांड्यांचे पण दुकानं लागायला लागलेत. तर इथे बघा, परतीच्या मार्गावरती किती गाड्या आहेत, भरपूर ट्रॅफिक होतं. तर तिकडे भांड्यांची दुकानं म्हणजे ही अशी लोखंडाचे भांडे तिकडे मिळत आहेत. सध्या तरी हे चालू आहे, म्हणजे 1-2 वर्ष झाले हे लोक इकडे बसत आहेत. तरी त्याचे लोखंडाचे सगळे भांडे मिळतात. म्हणजे तुम्हाला आप्पे पात्र, कढई, तवा, परत डोसा तवा, छोटंसं ते आपण म्हणतो ना कडलं वगैरे काय, ते तसलं पण मिळते. तडका पॅन मिळते, पक्कड, विळी, खलबत्ता, असं सगळं तिकडे मिळते. आणि फ्रूट्सचे पण तिकडे छोटे असे घेऊन बसलेल्या होत्या अशा मावशा. तर तुम्हाला जर असं काही लोखंडाचं वगैरे घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही तिकडे गेलात ना दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी, तर मग तुम्ही तिकडून ते बाय करा. आता संध्याकाळ झाली आहे बघा, तुम्ही व्ह्यू पाहताय रस्त्याचा. तर त्यानंतर आम्ही गेलो पेट्रोल भरायला. आणि पेट्रोल पंपावरती इतकी गर्दी का हे बघून मला काही अंदाजच आला नाही की का इतकी गर्दी असेल. बरं, किती वेळ झालं हे गेलेत पेट्रोल भरायला. तर नंतर लक्षात आलं की पंपावरती काहीतरी संप वगैरे आहे म्हणून. सो आत्ताच मी आली आहे घरी. आधी त्याला दे रे खायला. आलोय थांब. हो आलोय. काय चल, आम्ही आलोय ना, तुला माहिती आहे ना काय करायचंय. तर इथे आधीला सांगून ठेवले की आम्ही देवदर्शनावरून आलो की आमच्या पाया पडत जा, जेणेकरून तुलाही देवबाप्पाचे आशीर्वाद लागतील. तर तो आमच्या पाया पडतो आणि आम्ही त्याला आशीर्वाद देतो, जेणेकरून देवबाप्पाचे आशीर्वाद त्याला मिळावेत. तर चला, तर मग हा ब्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.